नमस्कार लाडक्या ताईंनो, बजरंग कुलसिंग टेक चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 23 तारीख आहे. 23 तारीखला तुम्हाला भाऊबीजेचा हप्ता मिळणार आहे 12:30 पर्यंत, असं नाही का शासनानं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हप्ता मिळला असेल आणि ॲडव्हान्समध्ये दिवाळीचं तुम्हाला पहिले बोनस मिळाला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगले नाही आणि सांगत जा. कारण की जेणेकरून ज्या लाडक्या ताईंना माझी पहिल्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं की 18 जिल्ह्यामध्ये नाही का पैसे वाटप होणार आहे, ज्यांना बोनस मिळणार आहे दिवाळीचं. 36 जिल्ह्यामध्ये अशी वाटप चालू झाली होती आणि काही लाडक्या ताईंना दिवाळीचं बोनस मिळालेलं पण भाऊबीजेचं बोनस बी मिळणार आहे 12:30 पर्यंत आज. आणि आपण आज 5 अशा विषयावर बोलणार आहे, 5 असं मुद्द्यावर बोलणार आहे आपण. ते मुद्दे नाही काय तुम्हाला समजून येईल. हे पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बजरंग कुलसिंग टेक चॅनलला सपोर्ट करत चला. चला व्हिडिओ सुरू करूया. आपले असे 5 विषयावर म्हणजे मग मुद्दे आहे की जे मुद्दे आहे एकूण 10 जिल्ह्यामध्ये 5,500 रुपये मिळणार, ते पण 24 तासात. मेसेज तुम्हाला आले असेल तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना माहीत होत जाईल की ज्यांच्या लाडक्या ताईंना 5,500 रुपये मिळालेले आहे. असं चर्चा आणि असं सरकारचं म्हणणं सगळीकडे चालू आहे. सगळ्या यूट्यूब चॅनलला, सगळ्या न्यूजवर असंच बोलणं चालू आहे. याच्यानंतर दुसरा विषयावर असा आहे की 1,500 रुपये तुम्हाला मिळले असेल लाडक्या ताईंना, ते बी सांगत चला. कारण की तुम्हाला 1,500 रुपयेचाच हप्ता मिळालेला आहे. या हप्त्यामध्येच येत आहे 1,500 रुपये. आणि ज्या ताईंना अजूनपर्यंत ई-के-वाय-सी करून पैसे मिळले किंवा मिळले नाही, ते बी मला कमेंटमध्ये सांगा. की ज्या लाडक्या ताईंना ई-के-वाय-सी केली होती, पण ई-के-वाय-सीच्या नंतर काही हप्ते पैसे मिळाले नाही, त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही. ते हप्ते जे तुमचे जमा असेल ते तुम्हाला लवकरात लवकर. ताई, ज्या लाडक्या ताईंना ई-के-वाय-सी केली होती, ते ई-के-वाय-सीचं काही प्रॉब्लेम होती, शॉर्टकट होती, ते माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तुम्ही शॉर्टकट कशी ई-के-वाय-सी करायची. आणि ई-के-वाय-सी तुम्ही केली असेल तर काही संपूर्ण झाली असेल, तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल झाली असेल तर ते बी मला सांगत चला. असं आहे की ताई, लाडक्या ताईंना तुम्ही नाही का ई-के-वाय-सी केली असेल ते चांगलीच गोष्ट आहे. आणि 2025ला बोनस मिळणार आहे, हे 100% बोललेलं आहे. सगळ्यांना पैसे भेटत आहे, सगळी गोष्ट चांगली आहे. सगळ्यांची दिवाळी चांगली प्रकारे झाली, पण भाऊबीज बी चांगलं होणार असं सरकारचा वादा आहे. सगळ्या न्यूजमध्ये, सगळ्या यूट्यूब चॅनलवर, सगळ्या पोस्टवर म्हणजे सगळीकडे भाऊबीजेचा हप्ता मिळणार आहे. आणि 100% गॅरंटी आहे भाऊबीजेचा हप्ता 12:30 पासून नाही का येणंच चालू होईल. हप्ता कवा येणार, कवा येणार, कवा येणार, सगळंच हेच चालू आहे. मी म्हणतो भाऊबीजेचा हप्ता नाही का तुम्हाला 12:30 पर्यंत चालू होऊन जाईल मिळणं. ज्या 36 जिल्ह्यामधून 18 जिल्ह्यामध्ये जे जे पैसे मिळाले ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला सांगत आहे की अजून शॉर्टकट के-वाय-सी करत चला. कारण की शॉर्टकट के-वाय-सी सगळ्यात सोपी आहे. पण आता ई-के-वाय-सी ची साईट चांगल्या प्रकारे चालू आहे. लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी झाली आणि त्याची बी यादी अजून सरकार नाही का सांगितलं नव्हते. ते सरकार यादी सांगणार आहे. PDF फाईलनं ती यादी येणार आहे. पण त्याला अजून वेळ. आता तर तुमची ई-के-वाय-सी त्यांच्या पोर्टलवर फक्त सेव्ह झालेली आहे. अजून त्यांची पडताळणी होऊन जे अटीमध्ये लाडक्या ताई बसले नाही त्यांना सगळं बाद करण्यात येईल. म्हणजे त्या यादीतून त्यांना काढण्यात येईल. जे लाडकी ताई यादीमध्ये आहे ते अटीच्या गटामध्ये बसलेली आहे, त्याच लाडक्या ताईंना नाही का हे असं लाभ मिळणार आहे. योजना बंद होणार नाही. ज्यासाठी त्यांना, या लाडक्या ताईंना असं काही त्या अटीमध्ये बसले नसेल त्यांना साफ सरकार त्या यादीतून काढणार आहे. तुम्ही बघू शकता. तुमची ई-के-वाय-सीची अजून यादी येईल, पण ह्या चॅनलवर लवकरात लवकर येईल. आणि मी 100% खरं असेल तीच गोष्ट ह्या चॅनलवर मी सांगणार आहे की कोणाला बी असं सांगणार नाही की बळाचढा की ई-के-वाय-सी अशी करा, ई-के-वाय-सी तशी करा. कारण की जे लाडक्या त्यांना लाभ मिळायला पाहिजे ते पहिली गोष्ट मिळावं असं माझी अपेक्षा आहे. सरकारकडून एवढे निवेदन करतो की ई-के-वाय-सी खूप लाडक्या त्यांची चुकलेली आहे. ते ई-के-वाय-सी एडिट करण्यासाठी ऑप्शन द्या. कारण की काही जणांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे असं मला तर वाटते. ज्यांना वाटते ई-के-वाय-सी आमची चुकलेली आहे ते कमेंट करून सांगा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही माझं एवढं नम्र विनंती आहे.